आजकालचं प्रेम खेळण्यागत चाललंय. आपण एखाद्या मुलीवर प्रेम करतो, ती पण म्हणते माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू पण मला खूप आवडतोस. मग आपण त्या मुलीत हळूहळू अडकत जातो, जणू वेडेच होतो. पण आपण हा विचार करतो का खरंच ती आपल्याशी प्रामाणिक आहे का? आजकालच्या मुलींनाच प्रेम ड्वेट चाललंय. एकाला वेड करायचं, दुसऱ्याच्या मिठीत जायचं. प्रेम एकावर आहे म्हणायचं आणि बाहेर सगळ्यांच्या मिठीत जायचं. वा तुझं प्रेम! असं किती जणांवर करते तू? प्रेम किती मोठं आहे तुझं घर. त्या एका चुकीमुळे तू एखाद्याचं आयुष्य बर्बाद करतेस, जणू त्या जिवंतपणे मरणच देतेस. त्यावेळी तू असा का विचार करत नाहीस? तू त्याला फसवते. पण तुझी लायकी तू विसरते काय? धंदेवाली आहेस का? एकाला हाय दुसऱ्याला बाय. अरे तुला फसवायचं आहे ना, मग सरळ नकार दे ना. त्याला नाही म्हणून सांग. कशाला तुझ्यासोबत तुझ्या आई वडिलांचं नाव खराब करतेस? तू चुकीचं वागलीस की सगळे हेच बोलणार, आई बापांचं लक्ष नाही, हे शिकवलं त्यांनी. असं करू नका रे, कुणाला भिवू नका, पण त्याला तरी भ्या. तो पाहतोय तुमच्याही वाट्याला तेच येणार. उद्या तुम्हाला मुलं झाली तशी वागली तर तुम्ही काय उत्तर देणार? आज तुम्ही करताय, उद्या हे तुम्हाला भोगावंच लागणार. त्यामुळे प्रामाणिक राहा, एकनिष्ठ राहा, नाहीतर त्या रस्त्याला जाऊच नका. प्रेम खरंच खूप सुंदर आहे, पण प्रेम मनापासून करणारा हवा. उगाच टाइमपास म्हणून कुणाचं आयुष्य बर्बाद करू नका. करायचं असेल तर प्रामाणिकपणे करा आणि प्रामाणिक राहा एकमेकांसाठी. आपला अमोल शितोळे.